चालू करत आहे MPSCची स्टडी 2027साठी. तर आज आपला पहिला टॉपिक तर घेतला नाही, पण आता मी वैदिक संस्कृती चालू करतो आहे, जी प्राचीन हिस्ट्रीचा दुसरा टॉपिक आहे. आता त्याचा साधारण कालखंड आहे 1500 ते बघू शकता तुम्ही 600. ह्याच्यात 2 टप्पे आहेत, इसापूर्व 1500 ते 600पर्यंत. त्याचे 2 टप्पे आहेत जे की आपण बघणार आहेत. तर पहिला आहे वैदिक काळ. वैदिक काळ जे आहे ते 1500 ते 1000पर्यंत चालू होणार आहे, आणि उत्तर वैदिक काळ जे आहे ते 1000 ते 600पर्यंत आहे. तर आता स्टार्ट करत आहेत आपण. त्याच्या माहितीचे स्तोत्र 4 वेद आहेत. त्याच्यात म्हणतात ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. 4 वेदला आपण याला संहिता पण असं म्हणतो. आता जे ब्राह्मण ग्रंथ आहेत ना, फक्त त्यांना यज्ञानं संबंधितच माहिती द्यायची होती. जे आर्य ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये ज्ञान व तत्त्वज्ञान, आणि उपनिषदे आहे जे तत्त्वज्ञान आणि आत्मा आणि परमात्माचे तेवढंच सांगायचं, आणि जे पुरावे होते इतर वैदिक साहित्य. आता चालू करूयात आपण ऋग्वेदिक काळ. त्याच्यात हे तर थोडं काय महत्त्वाचं नाही. आता एक जे कुटुंब होतं त्याला कुटुंबला आपण कुल म्हणायचं, आणि त्यांचे जे आता जसं आपल्याकडं स्टेट, राज्य तसं राहतात ना, त्या सर्वात मोठं जायचं जन, त्याच्यानंतर विश, मग ग्राम म्हणजे ग्रामीण भाग, आणि कुल म्हणजे कुटुंब. तर स्त्रियांना खूप चांगले स्थान होते तिथं त्या ह्याच्यात. तर अर्थव्यवस्था होती त्याची, जी अर्थव्यवस्था होती ते पशुपालन महत्त्वाचे होते तिथं. आता त्याच्यात गाय ही संपत्ती, गायलाच पूर्ण संपत्ती असे म्हणलेले होते. शेती केली पण ते खूप साध्या पद्धतीने केली होती शेती. व्यापार मर्यादित होते त्यांचे व्यापार, म्हणजे शेतीचे व्यापार असे काही व्यापार असायचे. राजकारण जे होतं ना, ते राजसत्ता जी मर्यादित होती. राजाला जनपद असे म्हणून ओळखले जायचे, हे महत्त्वाचं आहे. सभा व समिती याचा महत्त्वाची लोकशाही सुरुवात. इतर लोकशाहीचे पण काही पुरावे आहेत, म्हणजे जो लोकशाहीमध्ये सभा, राजा आहे त्याच्या खाली जे राहतात ना, तिथं लोकशाही असे काही भाग होता. तर जिथं प्रमुख देवता पण असे मानले गेलेले आहेत, जसं इंद्र म्हणजे पावसाचा व योद्धाचा देवता. अग्नी म्हणजे यज्ञानाचा देवता, आणि जे वरण नेत्य आणि हे काही तेवढं नाही आहे, आणि सूर्य म्हणजे सविता. एवढं ध्यानात ठेवा, एवढं काही महत्त्वाचं नाही. आता जी उत्तर वैदिक काळ आहे ते इथं स्टार्ट होते. आता तिथं जी वर्णव्यवस्था होती ना, तिथं वर्णव्यवस्था खूप कठोर होती. म्हणजे जे ब्राह्मण आहेत ना, ती यज्ञांनाच भाग घ्यायचे, यज्ञांनातच, बाकी कशात भागायचं नाही. तर क्षत्रिय होते ते राजकारणात आणि युद्धात, आणि जे वैश्य होते ते व्यापारी व शेती, आणि शत्रू म्हणजे सेवा, म्हणजे बाकीच्यांच्या सेवा. आता जी वर्णव्यवस्था म्हणजे, आता त्यांची जी वर्णव्यवस्था म्हणजे त्यांचे जे फादर काम करत होते तेच त्यांनी त्यांचं प्रोफेशन पुढे बनवायचे. म्हणजे त्याचे फादर जर शेती करत असतील तर तो पण पुढे शेतीच करणार, असा त्याचा वर्णव्यवस्था तिथं खूप कठोर होते. स्त्रियांना स्थान घालले तिकडं. तुम्ही जर बघितलं तर ऋग्वेदिक काळात बघितलं असेल की स्त्रियांना खूप चांगले स्थान होते, पण इथं स्त्रियांना चांगले स्थान नाही. स्त्रियांचे स्थान इथं थोडे खालवले आहेत. स्त्रियांना शिक्षणापासून मिळणे बंद केले, यज्ञांनापासून निश्चित केले, म्हणजेच दूर केले.